या महिला आहेत पुण्यातील भाजप महिला मोर्चाच्या उज्ज्वला गौड आणि त्यांचे कार्यकर्ते। ते एका सलूनमध्ये जात आहेत आणि चला बंद करूया म्हणतायत। तो व्हिडिओ काय आहे, भाजप पदाधिकाऱ्यांनी सलून का बंद करायला लावलं आणि या सलून चालकाला भाजप पदाधिकाऱ्यांनी का मारलं आणि मारलं तर मारलं ते पण पोलीस स्टेशनच्या दारातच आणि पोलीस समोर असताना। हा सर्व प्रकार काय घडला, कशामुळे घडला, या घटनेतील नेमकं सत्य काय हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद बिक्कड, तुम्ही पाहतात मुंबई तक। पुणे शहरातील कोथरूडमध्ये अर्श नावाच्या युनिसेक्स सलून चालकाला भाजप महिला मोर्चाच्या उज्ज्वला गौड यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिलाय आणि हा सर्व प्रकार कोथरूड पोलीस स्थानकाच्या हद्दीतच घडलाय। सलून चालकाने सलूनमध्ये काम करत असलेल्या युवतीला धर्मांतरण करण्यासाठी जबरदस्तीने कलमा पडायला लावला, तसेच कुठेही वाच्यता न करू नये या म्हणून 1 लाख रुपयांचं आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप भाजपा पदाधिकारी उज्ज्वला गौड यांनी केला। कलमा पडून इथे बळजबरी लग्न लावलं गेलेलं आहे दुकानाच्या वरती नेऊन। म्हणजे आपल्या मुलींना टार्गेट, पण आपल्या मुलींना आकला नाहीये, त्यांना हेच दुकानं दिसतात। भाजप पदाधिकाऱ्यांनी या दुकानातील फ्लेक्सला काळं फासलंय आणि दुकानातील सर्व ग्राहकांना बाहेर काढलंय। त्यानंतर या सलूनचे मालक आणि काम करणाऱ्या अरमानला कोथरूड पोलीस स्थानकात संरक्षण भिंतींच्या आत पोलिसांसमोर मारण्यात आलंय। तो व्हिडिओ काय तुम्हीच पहा। लव जिहाद आणि हिंदू तरुणीचं धर्मांतरण केल्याच्या आरोपावरूनच भाजप कार्यकर्त्यांनी मुस्लिम तरुण जे आहेत सलूनमध्ये काम करणारे त्यांना पोलीस चौकीतच मारलंय। पण या घटनेत कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये BNS कलम 351(2), 79 आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तथापि पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी मुंबई तकला दिलेल्या माहितीनुसार आपल्याकडे एक तक्रार दाखल केली की महिलेने शास्त्रीनगरला राहणारी आहे महिला, ती एका सलूनमध्ये काम करत होती आणि तिच्या सलूनमधल्याच एका सहकार्याने तिला काही मोबाईलवरून शिवाय ऐकली होती। त्या शिवीगाळीवरून तो आपण 354 आणि शिवीगाळीचा गुन्हा दाखल केलेला आहे। तिच्या तक्रारीनुसार कुठलाही लवजिहादचा प्रकार या ठिकाणी तिने तक्रार आपल्याकडे दिली नाही आणि निष्पन्न झालेला नाही, परंतु या संदर्भामध्ये पोलीस अजून तपास करत आहेत। सलूनमध्ये काम करणारा जो तिचा एक साथीदार आहे त्याच्या विरोधात तो गुन्हा दाखल झालेला आहे। दुसरं याच्यामध्ये जे मारामारीचा आपण म्हणतात त्या संदर्भामध्ये सुद्धा ज्यांनी मारहाण केली तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे। लव जिहाद किंवा जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या दाव्यांचे समर्थन करणारे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत। तसेच लेखी आणि व्हिडिओ स्वरूपात रेकॉर्ड केलेल्या मुलीच्या जबाबात असं म्हटलंय की कोणतीही जबरदस्ती लग्न किंवा धर्मांतर झाले नाही, तिने कलमा म्हणण्यास भाग पाडल्याचाही नकार केला, असं DCP कदम यांनी मुंबई तकला दिलेल्या माहितीत म्हटलंय। या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। बाकी तुम्ही पाहत राहा मुंबई तक।